अतिवृष्टीने कहर केलेला आहे। गहू खेल भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि पुरात कांदा चाळ वाहून गेली आहे। शेतकऱ्याच्या डोळ्यात देखत काढून ठेवलेला कांदा वाहून जाताना शेतकरी पाहतोय आणि त्याला अश्रू अनावर झालेले आहेत। त्याच्याकडे काही पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये। कांदा चाळ वाहून जातानाचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। दुर्दैवी घटना आहे। बीडमध्ये साठवून ठेवलेला सगळा कांदा एका शेतकऱ्याचा नदीमध्ये वाहून गेलेला आहे। त्या शेतकऱ्याला हे लक्षात आलं, तो बघत होता, पण त्याच्याकडे बघण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता। हा व्हिडिओ समोर आलाय। कांदा चाळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आहे। एक शेतकऱ्याचा कांदा डोळ्या देखत वाहून गेला। त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। हवालदिल झाला शेतकरी। त्याला रडू आलं जेव्हा कांदा चाळ पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात होती। त्याच्याकडे पाहण्याशिवाय कुठलाही दुसरा पर्याय नव्हता। कांदा वाचवणं त्याला शक्य नव्हतं। इतका मुसळधार पाऊस बीडमध्ये पडलेला आहे। बीडच्या वेगवेगळ्या भागात असाच मुसळधार पाऊस पडताना आपण बघतोय। तर बीडच्या आष्टी शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। पाटसरा या गावात शेततलाव फुटला। 5 ते 7 एकर जमीन वाहून गेली। 2 विहिरी, 4 बोरवेल आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालं। तात्काळ पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। तर आष्टीमध्येच कडा या परिसरातील 6 गावांना पुराच्या पाण्याने वेढलं। पूर परिस्थितीमुळे एनडीआरएफ आणि भारतीय सैन्य मदतीकरता बोलवण्यात आलं। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं। बीडच्या 2 वेगवेगळ्या तालुक्यांमधली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। एक कडा म्हणून तालुका, जिथं प्रचंड नुकसान झालं। या कडा गावामध्ये खूप नुकसान झालंय। 6 गावांना पाण्याचा वेढा बसलेला आहे। अनेक जण रस्त्यावर आलेत, त्यांचं वेगळ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागणार आहे। अनेकांच्या शेतात पाणी शिरलेलं आहे। आष्टी शहरात सुद्धा ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडालेला आहे। बीडमध्ये पावसाचा कहर बघायला मिळतोय। पिकांचं अतोनात नुकसान सुद्धा झालेलं आहे। बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील राक्षसवाडी इथल्या छोटं धरण फुटलेलं आहे। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। नागरिकांच्या घरांमध्ये हे शेतात आणि नागरिकांच्या घरात आणि शेतात हे पाणी शिरलेलं आहे। हजारो लिटर पाणी वाया गेले। छोटं धरण होतं जे फुटलेलं आहे, त्यामुळे अनेकांच्या घरात शेतात पाणी गेलंय। अनेकांच्या गाड्या ज्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे प्रमुख प्रकल्प असलेल्या माजलगाव प्रकल्पातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत। पाण्याची आवक वाढल्याचं बघायला मिळतंय। आणि आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। कडी नदी, कमलेश्वर नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। जनावरं पाण्यात अडकलेली आहेत। पिकं पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत। बीड नंतर बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर जोरदार ढगफुटी झाली, ज्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। रात्री सुमारे 3 वाजण्याच्या दरम्यान अचानक पाऊस झाला आणि विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडला। यामुळे करंजी, मढी आदी अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला। नागरिकांच्या अडचणी वाढू लागल्या। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांना झाडांवर आणि उंच ठिकाणी आसरा घ्यावा लागला। धक्कादायक बाब म्हणजे पाण्याच्या प्रवाहात अनेक जनावरं वाहून गेल्याची माहिती आहे। राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। यामुळे मोहरी इथला तलाव पूर्णपणे भरला। तलावातलं पाणी ओसंडून वाहू लागलं। वाहतुकीला त्यामुळे अडथळा निर्माण झाला। नगर पाथर्डी मुख्य रस्त्यावर देवराईजवळ पुलावरून प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली। दरम्यान शेवगाव तालुक्यात परिस्थिती पुराची निर्माण झालेली आहे। नदीकाठची राहणारी लोक ज्यांच्याकडे भीती आहे की त्यांच्या घरात पाणी शिरेल, त्यांच्या घरातलं सामान वाहून जाईल। मुसळधार पावसानं अक्षरशः भंडाऱ्याला झोडपून काढलं। पहाटे सुरू झालेला हा पाऊस सुमारे 2 तास चालला। प्रचंड विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसानं शहरातल्या अनेक सखल भागात परिस्थिती जलमय केली। भंडारा शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। नगरपालिकेच्या वतीनं भंडारा शहरात भूमिगत पाईपलाईन आणि गर्डर लाईनचं काम करण्यात येत होतं, पण त्याचं योग्य नियोजन नसल्यानं
या मुसळधार पावसाचा फटका भंडारा शहरवासियांना बसला। भंडारा शहरातील राजगोपालचारी वॉर्डात राहणारे भंडारा पोलीस विभागात कार्यरत असलेले निलेश खडसे यांच्या घरात मुसळधार पावसाचं पाणी शिरलं। त्यांच्या घराला स्विमिंग टँकचं स्वरूप आलं। यामुळे घरातील जीवनोपयोगी साहित्याची नासाडी झाली। घरातील साहित्य पाण्यावर तरंगायला लागलं। घरात शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पोलीस कर्मचारी निलेश खडसे यांनी स्वतः घरातील विदारक परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर टाकला। हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झालाय। नगरपालिका प्रशासनाचे धिंडवडे काढल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत आहे। तर इंदापूरमध्ये उजनी धरण साखळीत जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे धरणातून 1 लाख क्युसेक वेगाने प्रति तास इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला गेलाय। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नायगाव प्रयागधाम रोडवरील पूल पाण्याखाली गेला। वाहतूक ठप्प झाली। आजूबाजूला असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली। या पुराच्या पाण्यात गॅरेजमध्ये लावलेली वाहनं देखील वाहून गेली। दुसरीकडे वाघोली परिसरात देखील मुसळधार पाऊस पडतोय। रस्त्यांवर पाणी साचलंय। वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे। तर सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्याला पावसानं झोडपलंय। गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। बार्शी तालुक्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। आगळगाव बार्शी पूल पाण्याखाली गेला। आगळगाव परिसरातील नागरिकांचा त्यामुळे संपर्क जिल्ह्याशी तुटला। सोलापूर शहरातील सैफुल परिसरातील स्वामी विवेकानंद नगरामध्ये ड्रेनेज लाईन चोकअप झाली। त्यामुळे सांडपाणी सगळं रस्त्यावर आलं। पावसामुळे पाण्याचा ओघ वाढला आणि सैफुल भागातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली। तब्बल 4 ते 5 फूट पाणी साचलंय। नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय।